ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। इस्रायल, अमेरिका आणि इराणचं युद्ध सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाची पत्रकार परिषद झाली। इराणला नव्यानं त्यांनी धमकी दिलेली आहे। इराणवरती हल्ला करणं हाच शेवटचा सर्वोत्तम पर्याय होता असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। हल्ल्यानंतरच्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलंय। हल्ल्यामागे 4 उद्दिष्ट ठरवल्याची ही माहिती ट्रम्प यांनी दिलेली आहे। तर इराणला अण्वस्त्रांपासून दूर ठेवणं हे हल्ल्यामागचं उद्दिष्ट असल्याचंही ट्रम्प म्हणाले। सगळे उद्दिष्ट साध्य होईपर्यंत इराणवरील हल्ले हे सुरूच राहतील। इराणवरील हल्ले आणखी तीव्र करणार, इराणला अण्वस्त्रधारी होऊ देणार नाही असा इशाराही ट्रम्प यांनी दिलाय। तर इराणनं शरण यावं असं आवाहन देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलंय। त्याबरोबरच 3 अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेणार असा इशारा देखील दिलाय। The purpose of this fast-growing missile program was to shield their nuclear weapon development and make it extraordinarily difficult for anyone to stop them from making these highly forbidden by us nuclear weapons. We were the ones that were complaining. We were the ones that wanted it stopped, but everybody was behind us. They just didn't have the courage to say so. An Iranian regime armed with long-range missiles and nuclear weapons would be an intolerable threat to the Middle East, but also to the American people. आणि हल्ल्यामागची ट्रम्प यांची 4 उद्दिष्ट नेमकी कोणती आहेत आपण जाणून घेऊयात। तर पहिलं उद्दिष्ट आहे इराणची क्षेपणास्त्र नष्ट करणं। दुसरं उद्दिष्ट आहे इराणी नौदलाचा खात्मा करणं। त्यानंतर इराणला अण्वस्त्रांपासून दूर ठेवणं हे देखील एक उद्दिष्ट आहे। आणि चौथं उद्दिष्ट आहे दहशतवाद्यांना शस्त्र पैसा पुरवणारी राजवट ही नष्ट करणं। अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवरती करण्यात येत असलेली लष्करी कारवाई आणि त्यानंतर